अधिकच्या कोर्टामध्ये सध्या या संदर्भातली सुनावणी सुरू होती आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळाल्याचं कळतंय। याआधी वाल्मिक कराड सीआयडी कोठडीमध्ये होता आणि पोलिसांची सुद्धा अधिकच्या कोठडीची मागणी होती। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत। कृष्णा, वाल्मिक कराड याला जिल्हा हे सत्र जे न्यायालय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहे आणि एमसीआर या ठिकाणी केला आहे आणि जी कस्टडी मागण्यात आलेली होती 10 मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले होते की आम्हाला सीआयडी कस्टडी हवी आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर आता न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची मिळालेली आहे। याचा अर्थ असा होतो की ते आता जामिनासाठी अर्ज या ठिकाणी करू शकतात, कारण की यांच्यावरती मोका अंतर्गत या ठिकाणी गुन्हा नाही आहे, त्यामुळे जामीन करता येऊ शकेल, जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकेल। मात्र आताची जी अपडेट आहे ती वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर सीआयडी कोठडी मिळावी यासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी 10 मुद्दे वेगवेगळे मांडले होते आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की आम्हाला सीआयडी कोठडी द्या। त्यात आहे की काही मोबाईल जप्त केलेले होते, मात्र 2 कोटी रुपयांची ही खंडणी होती आणि त्यात अनेक ठिकाणी संपत्ती देखील होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही संपत्ती आम्हाला शोधायची आहे। भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे, इतर राज्यात आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे मांडले होते। तर खरं तर गेल्या वेळी जी कोठडी मिळाली होती त्यावेळी सीआयडीने 13 मुद्दे मांडले होते, यावेळी 10 मुद्दे मांडले। मात्र सीआयडी कोठडी न्यायालयाने दिलेली नाही, तर वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची या न्यायालयाने सुनावलेली आहे। अगदी, तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची आताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। त्यामुळे खरं तर वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत काही कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या जामीन अर्ज करण्यासाठी सुद्धा त्याचा मार्ग आता काहीसा मोकळा झालेला आपल्याला दिसणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। कृष्णा केंडे आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। कृष्णा, तर अपडेट नाहीये, मात्र जी माहिती मिळते आहे त्यानुसार मकोका देखील लावण्यात आल्या असल्याची माहिती मिळते आहे। मात्र याला अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढील काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। जर मकोका लावलेला असेल तर या ठिकाणी अर्ज न्यायालयात जो अर्ज करता येतो जामिनासाठी तो करता येणार नाही। वरिष्ठ न्यायालयात म्हणजे विशेष न्यायालयामध्ये तो अर्ज करावा लागेल। विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे। मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे आणि यानंतर आता नेमके पुढे काय प्रक्रिया होते पाहावं लागेल। मात्र सध्याची अपडेट हीच आहे की वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। अगदी कृष्णा, अधिकची माहिती घेत राहू। तर खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सीआयडीच्या कोठडीत होता आणि यानंतर आज केस कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी झालेली आहे। केस जिल्हा आणि